मिरज शहरात वडिलांच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी बनावट आधार कार्ड, बनावट कागदपत्रे बनवून जागा बळकवल्याच्या कारणावरून अल्लाबक्ष काझी, आरिफा काझी, इम्रान रोकडे, सलीम खतीब आणि अन्य एकाविरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी असलम मोहम्मद काझी, मोहम्मद बाबालाल काझी यांचे द्वितीय सुपुत्र यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वडील मोहम्मद बाबालाल काझी यांचे निधन 24 ऑक्टोबर 2010 रोजी झाले होते। मात्र त्यांच्या निधनानंतर तब्बल 10 ते 11 वर्षांनी म्हणजेच 2021 ते 2023 या कालावधीत अल्लाबक्ष काझी आणि त्यांची पत्नी आरिफा अल्लाबक्ष काझी यांनी एका अनोळखी व्यक्तीचा फोटो वापरून वडिलांच्या नावाचे बनावट आधार कार्ड, बनावट नावे आणि खोट्या स्वाक्षऱ्या तयार केल्या। या बनावट आणि डुप्लिकेट कागदपत्रांच्या आधारे संशयित आरोपींनी ती जमीन आरिफा काझी यांच्या नावावर करून घेतली आहे आणि नंतर ती सुधार समितीच्या नावावर हस्तांतरित केली। या संपूर्ण फसवणुकी प्रकरणी असलम काझी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। याबाबत अल्लाबक्ष काझी यांनी दमदाटी आणि धाक दाखवून अनेकांकडून खंडणी उकळत असल्याचा आरोप फिर्यादी असलम काझी यांनी केला आहे। माझ्या वडिलांच्या निधनानंतर संशयितांनी बनावट कागदपत्रे करून आमची जमीन हडपली। मिरज शहर पोलिसांनी आम्हाला न्याय दिला असून गुन्हा दाखल केला आहे। या काझी पती पत्नीनं काझी कुटुंबाच्या नावाचा गैरवापर केला आहे। प्रत्यक्षात आमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही। संशयितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी असलम काझी यांनी केली आहे। मैं असलम मोहम्मद काजी, मोहम्मद बाबालाल काजी यांचा 2 नंबरचा मुलगा आज सुधार समितीचे संस्थापक अल्लाबक्ष काजी वकील आणि त्यांचे बायको पत्नी आरिफा अल्लाबक्ष काजी हिने आमची फसवणूक केलेली आहे। त्याबद्दल आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले। तर सुधार समिती नावानं बरेच असं फ्रॉड तिने केलेले आहेत आणि फसवणूक केलेल्या आहेत आणि वकीलचा धाक दाखवून, समितीचा धाक दाखवून बरेच लोकांची फसवणूक करून पैसे तर हे जमीन जी आमच्या वडिलांची होती त्यांचे आमच्या वडिलांचं निधन 24/10/2010 ला निधन झाले। तर त्याच्या 10-11 वर्षानंतर तिने 2023 या 21 ला परत त्यांचे आधार कार्ड तयार करून बोगस नाव, बोगस फोटो, अनोळखी माणसाचा फोटो लावून तिने ते आधार कार्ड तयार करून परत त्यांचे आरिफा अल्लाबक्ष काजीवर त्यांच्या नावावर चढून घेतलेले आहेत। तर हे बोगस कागद, बोगस आधार कार्ड आणि डुप्लिकेट कागद सगळं करून हिने हे कारभार केलेले आहेत। तर त्याने घेऊन ते आज आरिफा काजीनं सुधार समितीचं नावावर केलेलं आहे। ते टोटल बोगस आणि बनावट कागद करून तिने तयार केलेले आहेत। त्याच्या संदर्भात मी मिरज पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि परत असं कोणाची जर फसवणूक होत असेल, केलेलं असेल तर तिने मिरज पोलीस स्टेशनला येऊन तिथं तक्रार द्यावा। सुधार समितीनं असं कोणाचं आता आम्हाला जर न्याय भेटलाय मिरज पोलीस स्टेशनकडनं, आम्हाला न्याय भेटला आणि कोणाचं असं मिरज सुधार समिती तक्रार असलं तर येऊन तिने मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। डिपार्टमेंटची एवढीच विनंती आहे की ह्या कडक शासनाची फसवणूक झालेल्या आणि डिपार्टमेंटची पण फसवणूक झाल्या तर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायची आमच्या मिरज पोलीस स्टेशनला अपेक्षा आहे। आणि मी वकील आहे आणि माझी डिपार्टमेंटमध्ये पण ओळख आहे आणि मी वकील आहे। ते ह्याचं दमदाटी करून हिने बरीच लोकांकडनं खंडणी बिंडणी घेतलेल्या आहेत आणि परत असं कोणाला जर दमदाटी करत असेल तर तुम्ही येऊन मिरज शहरला पोलीस स्टेशनचा संपर्क साधावा। त्यांचा धंदा एक असा आहे की मोहम्मद बाबालाल काजी यांचं नावाचा गैरवापर करून यांनी काजी कुटुंब आम्ही एक आहे म्हणून ते असं काम करतात। तर त्याच्यामुळं कसं आहे, काजी खानदानचा आणि अल्लाबक्ष अब्दुरहीम काजी वकील AA काजी यांचा आणि काजी खानदानचा काही सुद्धा संबंध नाही।